नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या डेली आन्सर रायटिंग मध्ये आपली जी समर्पण आन्सर रायटिंग सिरीज आहे या अंतर्गत आपण आज आपले क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत। बेसिकली आज आपण एथिक्सचे प्रश्न पाहणार आहोत। एमपीएससी आन्सर रायटिंग मध्ये समर्पण मध्ये आपण एथिक्सचे आजपर्यंत जे प्रश्न पाहिलेत आणि त्यानंतरचे आपण वेगवेगळे असे प्रश्न डिस्कस करत असतो। साधारणतः हे प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या आन्सर रायटिंग मध्ये हेल्प करू शकतात। म्हणजे तुम्ही आन्सरची जी डेली प्रॅक्टिस करत आहात यामध्ये तुम्हाला हे आन्सर्स तुम्हाला एक क्वालिटी एनरिचमेंटचं आणि तुमचं व्हॅल्यू एडिशनचं काम करून जातील। म्हणून या आन्सर रायटिंग सोबतच तुमची स्वतःची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे। आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। आपल्या एथिक्सच्या क्वेश्चन आन्सर सिरीज मधला हा महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेऊयात। हा यूपीएससी 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे। प्रश्न आपण व्यवस्थित वाचूयात। इथे नैतिकता मानवी जीवनात काय प्रोत्साहन देऊ इच्छिते? म्हणजे नैतिकता मानवी जीवनाला कसा आकार देते, कसं प्रोत्साहन देते इथे आपल्याला लिहायचं आहे। आणि सार्वजनिक प्रशासनात हे सर्वात अधिक महत्त्वाचे काय आहे? म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस आणि प्रशासनामध्ये आपल्याला याचं सर्वात जास्त महत्त्व का अधोरेखित करायचं आहे, का अधोरेखित आहे हे इथे आपल्याला लिहायचं आहे। खूप छान असा प्रश्न विचारलेला आहे ज्यामध्ये आपल्याला नैतिकतेचे आयाम पाहायचे आहेत आणि ते आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये कसा प्रभाव टाकतात। म्हणजे आपल्या एक सपोज तुम्ही ऍस्पिरंट्स आहात आता आणि तुम्हाला एक चांगला अधिकारी व्हायचा आहे। अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला ही नैतिकता किती कामाला येणार आहे, त्यासाठी हा प्रश्न इथे यूपीएससी ने विचारलेला आहे। अपेक्षा करूयात की याच पद्धतीचे प्रश्न एमपीएससी मध्ये येणार आहेत, त्यासाठीची आपली पूर्वतयारी। आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊयात। आपण लोकस आणि फोकस प्रश्नामधला शोधूयात। लोकस आपल्याला माहित झाला, लोकस आहे ह्युमन इंटरफेस मधला आणि फोकस काय आहे तर फोकस आहे आपल्या सार्वजनिक प्रशासनामध्ये ही नैतिकता कशी महत्त्वपूर्ण ठरते। आता आपण आपल्या उत्तराला सुरुवात करूयात। उत्तराच्या परिचयामध्ये आपल्याला काय लिहिता येईल तर उत्तराच्या परिचयामध्ये आपल्याला अशा सुरुवात करू शकतो आपण की नैतिकता व्यक्तीला योग्य, न्याय आणि समाजासाठी फायदेशीर असलेल्या कृतीकडे मार्गदर्शन करू इच्छिते। म्हणजे काय करते आपल्याला नैतिकता? योग्य, न्याय आणि समाजाभिमुख फायदेशीर निर्णय घेण्यासाठी आपल्याला ही नैतिकता मदत करते त्या प्रवासामध्ये। मग हा पाया आहे नैतिकतेचा, तो वाढवण्याचा प्रयत्न कसा होतो तर ह्या वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला प्रामाणिकपणा, सचोटी, निपक्षता, करुणा आणि इतरांबद्दल जी सहानुभूती आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण समाजाभिमुख काम करू शकतो। अशी उत्तराची आपण एक चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकतो। त्याचबरोबर व्यक्तींना योग्य आणि अयोग्य याच्यातील फरक समजायला हवा। म्हणजे तुम्ही एखादा निर्णय ॲज अन ऑफिसर तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे, मग तो निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे हे जे आकलन आहे हे पण तुम्हाला कशामुळे येतं तर हे एथिक्समुळे येतं, नीतीमुळे येतं, नैतिकतेमुळे येतं। आणि ते निर्णय घेण्यासाठी मदत कोण करतं तर निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ही नैतिकता मदत करते, ज्यामुळे न्याय आणि समानता टिकून राहते। हे लक्षात घ्या। हे कीवर्ड खूप इथे छोटे साधे वाटले ना तर यांचं महत्त्व खूप आहे। ऍक्च्युअली ज्यावेळेस तुम्ही फील्डवर काम करता, न्याय व्यवस्थित देणं, समानता टिकून ठेवणं समाजामध्ये, याच्यासाठी लढणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं। आणि हे टिकून ठेवण्याच्या ज्या कृती आहेत तुमच्या त्याचे मार्गदर्शन कोण करतं तर ही नैतिकता करते। बघा किती चांगलं, किती समर्पक असं हे वाक्य आहे, सेंटेन्स आहे, ज्यातून आपण खूप काही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण शिकू शकतो। ओके, नैतिक वर्तनासाठी, सामाजिक कल्याणासाठी मानवी जी प्रतिष्ठा आहे आणि शांतीपूर्व सहअस्तित्व आहे, शांतीपूर्व सहअस्तित्व जे आपण रिजनल कॉर्पोरेशन्स आहेत, रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत भारताच्या इतर देशांसोबतच्या, त्या पण कशावरती बेस्ड आहेत त्या शांतीपूर्व सहकार्यावरतीच डिपेंड आहेत। तर यासाठी काय करतं हे सर्व प्रोत्साहन देतं आणि वैयक्तिक पूर्तता आणि सामाजिक प्रगती या दोन्हीमध्ये पण हे योगदान देतं। खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला इथे इंट्रोडक्शन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसेच्या तसे हे इंट्रोडक्शन तुम्ही आन्सरमध्ये सुद्धा लिहू शकता। साधारणतः काही इंट्रोडक्शन तुम्ही चांगले वाटले तर याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता। यानंतर आपल्याला मुख्य मुद्द्याकडे उत्तराच्या यायचं आहे। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या डायमेन्शन्स कव्हर करायचे आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सामाजिक प्रशासनात नैतिकता आणि अधिक
ही नैतिकता कशी ठरते, अधिक महत्वपूर्ण ठरते, बरोबर, ज्याबद्दल आपण बोललो. त्याच पद्धतीने ही जी आपण एखादी जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे, ही जबाबदारी आपण किती व्यवस्थितपणे पार पाडतो, ती जबाबदारी आपल्याला घेतल्यानंतर आपण जे निर्णय घेतो ते निर्णय कोणत्या पद्धतीने योग्य आहेत का अयोग्य आहेत, ज्याचा नागरिक जीवनावर थेट परिणाम होणार आहे, या सर्व गोष्टींचा आपण पहिले विचार करतो. आणि जे आपल्याला सार्वजनिक संसाधने आहेत, धोरणे आहेत, यांची जी अंमलबजावणी आहेत ती लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला करायची आहेत. आणि त्या कल्याण करत असताना, लोकांचा हा विचार करत असताना ती किती परिणामकारक ठरतात हे आपल्याला इथे पाहायचं आहे. म्हणजे जर जो तुमचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे एक अधिकारी म्हणून, त्याचा नक्कीच गैरवापर होणार नाही. आणि तो अधिकार जो तुम्हाला इथे तुमच्या समाजासाठी दिलेला आहे, तो समाजभिमुख राहून तुम्ही तिथे कार्य कसं करताल यासाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला प्रामाणिक प्रशासन करण्यामध्ये आणि तुमच्या अधिकाराला अधिक नैतिक मजबूती प्राप्त करण्यासाठी ही नैतिकता तुम्हाला इथे महत्त्वपूर्ण ठरते. या पद्धतीने तुमची मुख्य बॉडी तुम्ही इथे लिहू शकता. तसेच तुम्ही काही ॲडिशनल इथे पॉइंट पण टाकू शकता, जसे की पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, निपक्षपातीपणा आणि न्याय, नंतर सार्वजनिक संसाधनाचे संरक्षण, या पद्धतीने काही कीवर्ड्स टाकून तुम्ही उदाहरणासहित पण हे उत्तर तुम्ही इथे तुमचं देऊ शकता. यानंतर सर्वात मुख्य भाग म्हणजे उत्तराचा तुम्ही निष्कर्ष हा कोणत्या पद्धतीने कन्क्लूड करतायत उत्तर, ते पण महत्त्वपूर्ण ठरतं. यामध्ये जर आपण पाहिलं, सारांश जर पाहिला तर सुशासन, गुड गव्हर्नन्स, तर गुड गव्हर्नन्स सुनिश्चित करण्यासाठी, सार्वजनिक विश्वास बरोबर राखण्यासाठी आणि सरकारी संस्थांच्या कामकाजामध्ये निपक्षता, उत्तरदायित्व, न्याय यांना प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक प्रशासनात नैतिकता ही आवश्यक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. हे आपण अशा पद्धतीने आपलं उत्तर कन्क्लूड करू शकतो. हे पहा, आपण खूप सारे कीवर्ड इथे यूज केलेले आहेत. अकाउंटेबिलिटी, नंतर जस्टिस, या पद्धतीने आपण आपलं उत्तर लिहू शकतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण उत्तर कन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे पण काही चांगले कन्क्लुजन असतील तर तुम्ही तेही इथे आन्सरमध्ये लिहू शकता. एक चांगलं समर्पक आन्सर आपल्याला इथे आपल्या समर्पण आन्सर रायटिंग सिरीजमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ही तुमची सिरीज आता दिवाळीमध्ये तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस चालू राहू द्या. आपण भेटूयात आपल्या पुढील आन्सर सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.